नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके भावनो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ होते भावनो. तुम्हाला माहिती असेल आजचा व्हिडिओ जो असणार आहे भावनो, आपला 2025 निमित्त भावनो, म्हणजे 2025 या वर्षामधला पहिला व्हिडिओ असणार आहे भावनो, जो येतोय तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आले भावनो. कडक सोशल मीडिया डिझाईन, बॅनर डिझाईनवरती घेऊन आलेले भावनो, जे की वर्षभराचं जे काही डिझाईन असणार आहेत, जे वर्षभराचे जे आता नवीन डिझाईन येणार आहेत, ते सर्व तुम्हाला या बॅनर डिझाईनमध्ये पाहायला भेटणार आहेत. ते डिझाईनचं तुम्ही पॅकेज वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा सोशल मीडिया डिझाईन तुम्ही तुमच्या नावाने क्रिएट करू शकता. फुल टू एडिटेबल PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला पासवर्ड आहे भावनो, लक्षात ठेवा. परत एकदा सांगतोय, ओके. नाहीतर बरेच जण भावनो पासवर्ड बघतात पण त्यांना मिळत नाही आणि नंतर मग कमेंट करतात की भाऊ पासवर्ड दिसतच नाही आहे. ओके, तर भावनो पासवर्ड हा बोलून सांगितलेला असतो, त्यामुळे दिसणार नाही स्क्रीनवरती. ओके, एवढं स्पष्ट मी तुम्हाला बोलून सांगतोय, लक्षात ठेवा. तर भावनो साईज बघू शकता आजच्या आपल्या सोशल मीडिया बॅनर डिझाईनचे काय असणार आहे, 1083 आणि 1280. रेग्युलरली जी आपली साईज असते तुम्हाला माहिती आहे, 11x13 इंचेसमध्ये आपण जी साईज ठेवतो, लक्षात ठेवा. ओके, ही साईज आहे, लक्षात घ्या. पिक्सलमध्ये आपण पूर्ण डिझाईन क्रिएट केलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, बॅकग्राऊंड बघू शकता. तुम्हाला तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिसत असेल एकदम कडकमध्ये. ओके, तर हे जे बॅकग्राऊंड आहे ना, रेड कलरचं बॅकग्राऊंड ते बघू शकता. ह्याला आपण काय केलेलं आहे, दोन म्हणजे टेक्चर आहेत, लक्षात ठेवा. दोन टेक्चर, एक जो फ्लावरमधलं टेक्चर आहे, प्लस त्याच्यावरती एक थोडंसं जसं की ओव्हरलेगत, जसं की लाईट वगैरे जे थिकनेस वगैरे जशी असते. ओके, लक्षात घ्या. त्या लाईटनेसची म्हणजे जसं की Pinterestवर जर जर तुम्ही गेले ना, तुम्हाला कडक असे बॅकग्राऊंड भेटून जातील. तुम्हाला असं होईल की बाबा हा बॅकग्राऊंड घेऊ की तो घेऊ, तो घेऊ की हा घेऊ, असं. कारण की त्याच्यावरती कडक असे बॅकग्राऊंड तुम्हाला भेटून जाणार. त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कलर फिल्टर्स किंवा म्हणजे जसं की बोलू शकतो आपण, थोडं त्याला ब्राईटनेस वगैरे, ब्लरचा इफेक्ट वगैरे असे मारायचे, म्हणजे जेणेकरून जो बॅकग्राऊंड आहे ना क्रिएट होतो, लक्षात घ्या. ओके, कोणतीच काय बाहेरून असं नाही की आपण डायरेक्ट आपल्या मनातून काढलं नाही असं झालं, असं नाही काय. थोडंसं त्याच्यामध्ये जर वर खाली केलं, जर समजा कलर ग्रेडियंट करा, प्लस त्याच्यामध्ये थोडं ब्रश मारा. ओके, तर मग कसंही बॅकग्राऊंड तयार होऊन जातो. तुम्हाला न माहीत असलेला बॅकग्राऊंड तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं बॅकग्राऊंडबद्दल बऱ्याच जणांनी विचारलं होतं की भाऊन बॅकग्राऊंड कसा करतो, तर याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला. ओके, 5 व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये असणार आहेत. आपले 6 अंकी पासवर्ड असतो, 2-2 डिजिटमध्ये, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे काय असणार आहे ते बघू शकता. आता जे काय असणारे आपले सण आहेत तुम्हाला माहीत असेल, जसं की सण असेल, जयंती असेल, जसं की डिझाईन आहेत पूर्ण वर्षभराच्या भावनेचे. मंथली नाही म्हणत आहे, पूर्ण इयरली पॅकेज, म्हणजे वर्षभराचे जे काही डिझाईनचं पॅकेज असेल, जर तुम्ही घेत असाल क्लायंट करून. ओके, तुमच्यासाठी डिझाईन तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता ईद मिलाय, म्हणजे ईदची डिझाईन असेल किंवा मकर संक्रांती. जसं की आता वर्ष चालू झालेलं आहे, नवीन वर्ष तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यानिमित्तानं त्याच्यानंतर 26 जानेवारी, त्याच्यानंतर गणेश जयंती म्हणजे मागे गणेश जयंती आता जस्ट आता येणार आहे, तुम्हाला माहीत असेल, नसेल माहिती आहे. इथे बघू शकता ह्या पूर्ण सोशल मीडियाच्या डिझाईनमध्ये सर्व डिझाईन आहेत. त्याच्यानंतर महाशिवरात्री, नंतर होळी, शिवजयंती 19 फेब्रुवारी तुम्हाला माहीत असेल. त्याच्यानंतर रंगपंचमी, गुढीपाडवा, नंतर रामनवमी, नंतर महावीर जयंती, हनुमान जयंती. ओके, जे काय असेल ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर इथे बघू शकता जे काय आहे ते सर्व आपण यामध्ये ॲडिट केले, तुम्हाला इथे दिसत असेल कडकमध्ये सांगतोय. ओके, 25. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढचे आता जे सण असणार आहेत बघू शकता, असे आपण काय 3 पार्टमध्ये क्रिएट केलेले आहेत, लक्षात ठेवा. जो काही तुम्ही मोबाईल रोटेट करून घ्या, तुम्हाला जेणेकरून दिसणार नाही जर तुम्ही असे पोर्ट्रेटमध्ये जर बघत असाल. नसेल जर बघायचं, फक्त कानाने ऐकून घ्या, कारण की पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पासवर्ड. ओके, वटपौर्णिमा, रमजान, ईद, आषाढी एकादशी बघू शकता. हे जे काही असेल सर्व मराठीमध्ये आपण लिहिलेलं आहे. तुम्ही यामध्ये चेंज वगैरे करू शकता. जर कोणता सण वगैरे जर तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं असेल, तुम्हाला क्लायंटला वगैरे एक्स्ट्रा डिझाईन द्यायची असेल, तर तुम्ही याच्यामध्ये तुमची डिझाईन वगैरे जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आपण जे कॅलेंडर वाईज जसे सण आहेत, जसे की जयंती वगैरे आहेत, त्या निमित्ताने आपण जे काही डिझाईन आहेत ते आपण यामध्ये ॲड केलेले आहेत, बघू शकता. ओके करायचे, सर्व ॲड केलेले आहे आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं तर तुम्ही चेंज करू शकता. ओके, इथे बघू शकता. त्याच्यानंतर 3 असे कॉलम केले आहेत, लक्षात घ्या. 3 कॉलममध्ये घटस्थापना, जसं की दसरा, जसं की दिवाळी वगैरे आली त्या भागी, म्हणजे एकदम पुढे गणपतीच्या वगैरे नंतरचे जो काय असेल तो याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर व्यक्तिगत 5 डिझाईन, म्हणजे ज्यांचा एकदम शेवटचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण लिहिलं व्यक्तिगत 5 डिझाईन. म्हणजे त्यांना जर पाहिजे असेल कोणती डिझाईन तर तुम्ही 5 वगैरे जसं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही डिझाईन देऊ शकता. ओके, तुमच्या पॅकेजमध्ये. ओके,
हे झालेत सर्व बघू शकता. हे पूर्ण आपण काय केले सर्व टोटली लिहून घेतलेले आहेत, जसं की पूर्ण क्रिएट करतो आपण. त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण त्यांना कॉलमला म्हणजे सेपरेट करण्यासाठी आपण इथे बघू शकता 3 लाईन घेतलेले आहेत. बॉक्स तुम्हाला इथे दिसत असेल कसे घेतलेले आहेत. इथे शेप्सचं बटन आहे बघू शकता शेप्सवरती. तर हा जो रॅक्टँगल टूल आहे ना, त्याच्यावरती आपण बघू शकता कमी जास्त वगैरे अशी लेअर केलेली आहे. ओके करतो, डिलीट करतो. त्याच्यानंतर पुढे बघू शकता आता आपण काय खाली तेव्हा तो वरती नाव लिहिणार आहे. ओके, इथे बघू शकता सोशल मीडिया डिझाईन वार्षिक पॅकेज. ओके, हे जे नाव आहे ना ते आपण PNG फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे. कारण की जर तुम्हाला मी जर हे एडिटेबल दिलं असतं ना तर काय प्रॉब्लेम येईल माहिती आहे, ग्लिचसारखा प्रॉब्लेम येतो, लक्षात ठेवा. कारण की बरेच जणांजवळ जे पिक्सल लॅब आहे ते APK वगैरे म्हणजे थोडंसं कमी किंवा कोणतं तरी व्हर्जन वेगळं आहे, जे माझ्याजवळ नाही आहे, जे तुमच्याजवळ आहे. लक्षात ठेवा, आणि तुमच्याजवळ जे आहे ते माझ्याजवळ नाही. त्यामुळे ते सोशल मीडियाचे डिझाईन वगैरे कोणतेही नाव असू दे, त्याला ग्लिचसारखा प्रॉब्लेम येतो. म्हणजे ते टेक्स्ट दिसते पण ते तुम्हाला एकदम असं तुटक रेषामध्ये दिसणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण ते एडिटेबल नाही PNG फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल. त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल 85. ओके, त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आता ही जी खाली बघू शकता आपण काय लिहिलं आहे ते. आता जे काय पॅकेजचं जे काय असणार आहे प्राईस वगैरे म्हणजे किंमत वगैरे, तर ती आपण इथे किंमत लिहिणारे बघू शकता. वार्षिक पॅकेजच्या खाली एक आपण काय केलेलं आहे, एक गोल अशी जी काही पट्टी आहे इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. ओके, ही पट्टी आपण याच्यामध्ये केली आहे. त्याला काय केलं आहे, ओव्हरले. आता आपण कसा इफेक्ट मारला आहे, ओव्हरले म्हणजे आपण याच्यामध्ये फक्त त्याची ऑपोजिटिव्ह मायनस केले. लक्षात ठेवा, ऑपोजिटिव्ह मायनस केल्याने काय होते भावानो, ओव्हरलेचा इफेक्ट बसतो. जसं फोटोशॉपमध्ये तुम्हाला माहीत असेल आपण बरेच सारे काय डिझाईन करताना ओव्हरलेनचा वापर करून डिझाईन क्रिएट करत असतो. त्याचप्रमाणे ही जी काय तुम्हाला शेप दिसते, ओके, त्या शेपला आपण त्याची काय केलेली आहे, कलर आहे त्याला कोणता ब्लॅक कलर देऊन त्याची ऑपोजिटी मायनस केलेली आहे, जेणेकरून तो तसा इफेक्ट त्याला बसलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये आपण प्राईस वगैरे लिहिणारे बघू शकता. काय तुम्हाला प्राईस आहे फक्त 4,999 रुपये. ओके, तुम्ही प्राईस तुमच्या डिझाईनच्या क्वालिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, लक्षात घ्या. ओके, आपण एक सेपरेट डेमोसाठी ही डिझाईन केलेली आहे, लक्षात घ्या. माझी प्राईस नाही आहे, लक्षात ठेवा, 499 रुपीज. तुम्ही तुमची जी काही क्वालिटी तुमच्या डिझाईनच्या क्वालिटीनुसार तुम्ही डिझाईन घ्या, म्हणजे प्राईस घ्या. ओके, खाली बघू शकता आपण काय लिहिलं आहे, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण डिझाईनसाठी नक्की संपर्क करा. तुम्हाला इथे दिसत असेल सर्व एडिटेबल फॉन्ट आहेत बघू शकता, तुम्हाला इथे दिसतात आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल कडकमध्ये. ओके, सांगते भावानं तुम्हाला, कारण की 42 त्याच्यामध्ये एकदम कडकमध्ये तुम्हाला इथे डिझाईन भेटून जातील. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे एकदम कडक, जो काय इंस्टाग्रामचा जो लोगो वगैरे आहे. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल इंस्टाग्रामचे लोगो आपण इथे 2 क्रिएट केलेले. ओके, खाली बघू शकता आता आपण नाव, अधिक माहितीसाठी संपर्क करा, जसं की ओंकार ग्राफिक्स, जसं की मी तुम्हाला माहिती असेल. ओके, त्या ह्याच्यामध्ये आपण हे नाव क्रिएट केलेलं आहे. ओके, तुम्हाला इथं पूर्ण एडिटेबल डिझाईन दिसून येईल. बघू शकता ओंकार ग्राफिक्स हा जो फॉन्ट आहे ना तो आहे पाहून इन्फिनिटी 9 नंबरचा फॉन्ट. ओके, आणि खाली आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसायचा असेल, तुम्ही त्या जागेवरती तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चेंज करायचा आहे. ओके, बघू शकता तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये पासवर्डमध्ये सांगितलेले आहेत भावनो. ओके, 3 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितले आहेत. व्हिडिओ अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला आवडती सेट करून ठेवा. आता रेग्युलर ती व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भावनो, लक्षात ठेवा. ओके, धन्यवाद.